समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. जयंतीचा महोत्सव होता. काय काय प्रोग्राम घेतले आज दिवसभरात आणि अजून काय पुढे प्रोग्राम आहेत? प्रथमतः सर्वांना जय भीम. मी हर्षाली विजय पवार, रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष. आपल्याकडे म्हणजेच वावंजे प्रबुद्ध नगर इथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने थाटामाटात जयंती साजरी केली जाते. तसेच आपले भारतरत्न शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्ताने आपल्या इथे नामदार आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांची उपस्थिती लाभलेली होती. ही खूप अत्यंत आनंदाची गोष्ट लाभलेली आहे. तसेच इथे प्रशांतदादा शिंदे आणि पूजा मासूमताई यांचा कवाली जंगी सामना आहे. आणि तसेच आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतले होते 14 एप्रिलच्या दिवशी. आणि आता जेवणाची पब्लिकसाठी म्हणजे आपलं पूर्ण बौद्ध बांधवांना जेवण पण आहे. केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब आज या ठिकाणी आले. भीम जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सव साजरा होताना पाहायला मिळाला आणि एक उद्घाटन मार्गी झालं. काय ते उद्घाटन करायचे? आज वावंजा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी साजरी होत आहे. या ठिकाणी आज रामदासजी आठवले आले. आम्हाला खूप आनंद झाला आणि आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शाखेचा उद्घाटन केला त्यांच्या हस्ते. आणि आठवले साहेब वावंजा नगरीत आले. आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा की आज आम्हाला आमचा रिपब्लिकन पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आज आमच्या गावात पाऊल लागला. याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि या कार्यक्रमाचा रूपरेष तुम्हाला माहितीच आहे. आज कवालीचा जंगी सामना चालू आहे आणि आमचे इथे भरपूर उद्घाटन आपलं पार्टीचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं पार्टीचं उद्घाटन. मला काय सांगाल, आज या छोट्याशा गावामध्ये नामदार आठवले साहेब आले, काय भावना आहेत? आज आमच्या मनात तर खूपच आनंद आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आज आमच्या गावात आले. आम्ही खूप आनंदित आहे. रामदास आठवले साहेबांचं भाषण म्हटलं का विनोदी शैली त्याच्यामध्ये असते. शरद पवार सोबत नाही पण विजय पवार माझ्या सोबत आहेत. एकूणच मिस्किल टोला त्यांनी मारलेला आहे. कसं पाहताय सगळं? कारण की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे रामदासजी आठवले साहेबांना आज वावंजा नगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी आज ही माझी गर्दी पाहिली आहे. नंतर त्यांना समजलं का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष आमचा विजय पवार जे आहे तो भक्कम आमच्या पार्टी आहे. यांना ठामपणे मला त्यांनी कौतुक केलं. त्याचा मला खूप आनंद वाटला. भरपूर कार्यकर्ते पण तुमचे येऊन गेले आहेत, भरपूर कार्यकर्ते पण आलेले आहेत. काय म्हणतात कार्यकर्त्याला, काय आव्हान देणार एकदा? कार्यकर्त्यांना माझ्याकडनं काही चूक झाली असेल, काय सत्कार वगैरे करण्यात, तर मी त्याला दिलगिरी व्यक्त करतो.